नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार 27 मे. निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येकाला परोपकाराची बुद्धी असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत म्हणजे परोपकार. परंतु थोड्याशा मदतीमुळे मनुष्याचा अभिमान बळावतो आणि तिथेच घात होतो. म्हणून अत्यंत जपून वागणे जरुरीचे आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. परोपकाराला 2 व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. प्रत्येकजण असे मानतो की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्तीसाठी, वस्तुमात्रासाठी बाकी सगळे जग वेगळे. मनाच्या या मानण्यामुळे अहंकार वाढतो. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी केली आहे. ती पाळून नामस्मरण करावे आणि अहंकार बाजूला ठेवून परोपकार करण्याची वृत्ती ठेवावी. तेव्हा नामस्मरण करा. धन्यवाद.